संवेद्या आत्मरूप जगद्गुरु पंचाचार्य पीठाला माझे शतशः नमन। माझे दीक्षागुरु पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामीजी बाळापूरकर यांच्या चरणी मी नतमस्तक होते। आज महात्मा बसवेश्वर यांची जयंती। महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याला आणि विचारांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करते आणि बसवेश्वर जयंतीच्या आपणा सर्व बंधू भगिनींना कोटी कोटी शुभेच्छा। आज या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असलेले वीरशैव धर्माचे आपले मंडळाचे अध्यक्ष अजयप्पा माटे, महिला मंडळाच्या अध्यक्ष सुनीताई पनसकर, माननीय श्री सतीशप्पा दुळे, विभूते सर व समोर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व वीरशैव बंधू भगिनी, आपण आता छोट्या छोट्या मुलांची खूप सुंदर सुंदर भाषणे या ठिकाणी ऐकलेली आहेत आणि महात्मा बसवेश्वरांचे विचार काय होते, त्यांनी केलेलं कार्य काय होतं हे आपल्याला थोडक्यात समजावून घ्यायचं आहे। मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे। एक 7-8 वर्षाचा मुलगा ज्याच्या शिक्षणासाठी घरी गुरुजी येत होते आणि गुरुजींनी त्यांना सांगितलं की तिला अभ्यासाबरोबर व्यायाम करायचा आहे, शरीर गमवायचं आहे, मनाची शुद्धी करायची आहे, तशी शरीराची पण शुद्धी करायची आहे। त्यामुळे हा मुलगा दररोज सकाळी व्यायामाला जायचा, दंड बैठका काढल्या, वॉकिंग केलं, काय काय व्यायाम प्रकार केले आणि चालत चालत घरी परत येत होता। तो वेशीच्या बाहेर आल्याच्या नंतर वाचवा वाचवा बुडाला बुडाला असा गोंधळ त्याला ऐकायला आला। वेशीच्या बाहेर एक विहीर होती, त्याने त्या विहिरीच्या जवळ जाऊन पाहिलं तर तिथे खूप लोक जमलेले होते आणि विहिरीमध्ये एक लहान मुलगा पडला होता, पण त्या लहान मुलाला वाचवण्याचा कोणीही प्रयत्न करत नव्हतं। अशा वेळी त्या 6-7 वर्षाच्या छोट्या मुलाने विहिरीमध्ये उडी मारली आणि त्या बाळाला वाचवलं। त्याला विहिरीसारखं वर काढलं आणि तो जेव्हा घरी गेला आणि त्याच्या आजीला जेव्हा माहिती झालं की विहिरीत पडलेल्या मुलाला याने वाचवलं, तर त्या आजीने घर डोक्यावर घेतलं। हा बाटला बसव, बाटला बसव, बाटला बसव विटाळला। त्या छोट्या बसवाला कळत नव्हतं की मी बाटला म्हणजे काय, मी विटाळलं म्हणजे काय। मी तर एका छोट्या मुलाला वाचवलं, एक चांगलं काम केलं, एखाद्याचा जीव वाचवणं हे किती महत्वाचं काम आहे आणि ते काम मी केलं। मग मला बाटला विटाळला हे काय म्हणत आहे आजी? आणि मग त्याने आईला विचारलं की आई ही आजी काय म्हणत आहे? तेव्हा आईने सांगितलं की बेटा, तू ज्या मुलाला वाचवलं तो मुलगा अस्पृश्य होता, आता जे झालं ते झालं, आता तू आंघोळ कर आणि आंघोळ केल्याशिवाय तू घरामध्ये येऊ नको। तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये ह्या अस्पृश्यतेच्या विरोधात एक खिंडी पडली की हे काय आहे, माणसाला माणसाने वाचवणं म्हणजे याला पाठ कसला। आणि त्या लहान मुलाच्या विचारामध्ये तेव्हापासून क्रांती निर्माण झाली। हा छोटा मुलगा म्हणजे बसवेश्वर। ज्यांचा जन्म कर्नाटक प्रांतातील विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी या ठिकाणी 1105 मध्ये म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी झाला आणि हाच मुलगा पुढे इतका मोठा झाला की आज जगभरात त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे। आणि आपल्याला माहिती आहे की 14 नोव्हेंबर 2015 रोजी लंडन येथे मोदीजींनी त्यांच्या पुतळ्याचं अनावरण केले। म्हणजे एका छोट्या बागेवाडी सारख्या गावामध्ये जन्मलेला हा मुलगा जगामध्ये सगळ्यांना आपले विचार ऐकायला लावतो, आपल्या विचाराप्रमाणे वागायला लावतो। हे करत असताना हे काही त्यांना सहजासहजी प्राप्त झालं नाही, त्यासाठी त्यांना खूप मोठा संघर्ष करावा लागला। आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बसवेश्वरांबद्दलच्या माहिती आहेत। त्यांना जेव्हा गुरुजी घरी शिकवायला येत होते तेव्हा त्यांच्या बहिणीला मात्र शिक्षण दिलं जात नव्हतं। ते वडिलांना म्हणायचे की बाबा, आईला आपल्याला का नाही शिकवलं, शिक्षण दिलं जात? तेव्हा त्यांनी सांगितले की धर्मशास्त्रामध्ये मुलींच्या शिक्षणाची सोय नाहीये, धर्मशास्त्रामध्ये मुलींना शिक्षण चालत नाही। मग बसवेश्वरांना असं वाटायचं की हा कोणता धर्म आहे की ज्या धर्मामध्ये मुलींना शिक्षण नाही, कारण काय म्हणाले तर मुलगी क्षुद्र असते। मग त्यांना वाटलं की ज्या आईच्या पोटी मी जन्म घेतला ती आई कशी क्षुद्र असेल, आणि जर आई क्षुद्र असेल तर मग मी क्षुद्र नाही का? त्यांना हे काहीही पटत नव्हतं। त्या काळच्या राजकीय परिस्थितीचा जर आपण विचार केला तर परिस्थिती खूप भयानक होती। अनेक देवांच्या पूजा केल्या जायच्या, ब्राह्मणामध्ये तर होम हवन, प्रत्येक ठिकाणी होमामध्ये टाकल्या जाणाऱ्या आहुती, हे सगळं पाहून बसवेश्वरांना खूप वाईट वाटायचं की ज्या दुधाची तुपाची मनुष्याला गरज आहे, हे दूध तूप तुम्ही त्या आहुतीमध्ये काय टाकता? ज्या अन्नधान्याची मनुष्याला गरज आहे, हे अन्नधान्याची आहुती तुम्ही यज्ञामध्ये का देता? ज्या प्राण्यांना पक्ष्यांना सुख समाधानानं जगू दिलं पाहिजे त्या प्राण्यांना तुम्ही असं आहुतीमध्ये का टाकता? याच्या विरोधात कोणीच का कसं बोलत नाही?
हे त्यांच्या बालमनाला खटकत होतं. आणि जेव्हा महात्मा बसवेश्वर 8 वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांची मुंज करायची ठरवली. कारण ब्राह्मणामध्ये हा यज्ञोपवीत विधी खूप महत्वाचा असतो. तोपर्यंत त्यांना ब्राह्मण्य प्राप्त होत नाही. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती की बसवेश्वर हे ब्राह्मण कुळातले होते. त्यांचे वडील जे होते माधीराज आणि त्यांची आई माधवनिका, त्यांच्या वडिलांकडे आजची जी सरपंच पद म्हणतो आपण तशी ग्रामीण पदवी होती. आणि अग्रहार म्हणून त्यांना हे गाव दिलेलं होतं. त्यांच्या घरची परिस्थिती खूप श्रीमंत जरी नव्हती तरी खूप चांगली परिस्थिती होती. आणि या परिस्थितीमध्ये मला शिक्षण मिळते, माझा भाऊ शिकतो आणि माझ्या बहिणीला शिक्षण नाही. माझ्या घरामध्ये काम करणारे जे गडी आहेत, जे लोक आहेत, या लोकांना माझ्या घरी काम करणारे जे लोक आहेत यांना जेव्हा भाकरी दिल्या जाते तेव्हा त्याची वरून टाकल्या जाते. जेव्हा यांना पाणी दिल्या जाते तेव्हा ते अस्पृश्य लोक अशी ओंजळ करायचे आणि त्या ओंजळीमध्ये त्यांना पाणी दिलं जायचं. मग त्या त्या बाल बसवेश्वराच्या मनामध्ये की ही पाण्याची धार जी आहे, ही पाण्याची धारीचे एक टोक तर त्यांच्या हाताला आहे, दुसरं टोक माझ्या आईच्या हातात आहे, मग हिला नाही का विचार होत, हे सतत विचार त्यांच्या डोक्यामध्ये राहायचे. एकदा भर दुपार झाली, बसवेश्वर बाहेर गेलेला अजूनही परत आला नाही. तेव्हा बाबांनी नौकराला पाठवले त्यांना बोलवण्यासाठी. आणि ते जेव्हा घरी परत आले तेव्हा आई आणि बाबा दोघंही पूजेमध्ये व्यस्त होते. उन्हातून आल्यामुळे बसवेश्वरांना खूप तहान लागली आणि आई पाणी दे म्हणून ओरडत होती. आई म्हणाली, थांब, मी सोळी झालेली आहे, मी तुला पाणी देत नाही. आणि आई आणि बाबा दोघंही त्या वेगवेगळ्या देवतेंची षोडशोपचारे पूजा करत होते. बसवाला खूप तहान लागली, खूप चिडचिड होत होती. मग तो मागच्या अंगणात गेला. त्यांनी विळा दिसला आणि विळाने खड्डे खोदायला सुरुवात केली. पहिला खड्डा खोदला 4-5 फूट, तो सोडून दिला. मग दुसरा खोदला, मग तो सोडून दिला. मग तिसरा खोदला. असं बाबाची पूजा होऊन बाबा पाणी घेऊन मागच्या अंगणात पाणी टाकायला आले, झाडाला पूजेचं पाणी टाकायला आले. तोपर्यंत त्याचे 10-12 खड्डे खोदून झाले. आणि बाबा आले म्हणाले, बसव तू काय करत आहे, हे एवढे खड्डे कशासाठी खोदले? तर तो म्हणाला, बाबा मला तहान लागली. मग म्हणाले की तहान लागल्यानंतर तुला एक जर खड्डा तू खोदला असता आतापर्यंत तर कदाचित तुला पाणी लागलं असतं. पण तू हे जे 10-12 खड्डे खोदले, या 10-12 खड्ड्यामध्ये तुला पाणी लागेल का? कुठेतरी एकाच ठिकाणी आपली श्रद्धा असली पाहिजे. ह्या बाबाच्या प्रश्नाचं उत्तर त्याने दिलं की गेले अर्धा 1 तास मी इथे बसतोय, पाणी मागतोय, तुम्ही मात्र वेगवेगळ्या देवांची पूजा करता. आता काय गणपती, मग काय देवी, मग काय हे, मग तुम्ही अशा वेगवेगळ्या देवतांची पूजा केली तर ते देव तुम्हाला प्रसन्न होतील का? तुम्हाला कुठल्या तरी एकाच देवाची पूजा करावी लागेल की नाही? आणि मग खरोखर आपल्या मुलगा काय बोलतोय हे त्यांच्याही लक्षात आलं नाही. मग तो 8 वर्षाचा झाल्यानंतर जेव्हा मुंज करण्याचं ठरलं तेव्हा बसवेश्वर म्हणाले की माझी जर मुंज करायची असेल तर माझ्या ताईची आत्ताची पण तुम्ही मुंज केली पाहिजे. कारण हे जे बसवेश्वर आहेत हे कर्नाटकचे आहेत आणि कर्नाटकमध्ये मोठ्या बहिणीला अक्का म्हटल्या जाते आणि अक्काची मुंज तुम्ही केली पाहिजे. बाबा म्हणाले, नाही, आपल्यामध्ये ब्राह्मण समाजामध्ये असल्या कुठल्याही धर्मशास्त्रामध्ये हे लिहिलेलं नाही की मुलींनी मुंज करावी. मग मुलींना जर मुंज चालत नाही तर मला ही मुंज करायची नाही. पण त्यांना वाटलं बाबांना की हा 2-3 दिवसांनी समजेल, कदाचित पाहुणे वगैरे आले, सगळ्या पाहुण्यांची ये जा झाली की हा आपले विचार बदलेल. म्हणून त्यांनी एक मुहूर्त निश्चित केला. अनेक त्यांचे नातेवाईक तिथं बोलावले, कार्यक्रमाचं सुंदर आयोजन केलं. पण ज्या दिवशी मुंज करायची त्या दिवशी वेळेवर सुद्धा बसवेश्वर मुंज करायला तयार नाही. त्यांच्या मामाने त्यांना खूप समजावलं की हा विधी आपल्या लोकांमध्ये खूप गरजेचा आहे, तू मुंज कर. नाही, मला मुंज करायची नाही. ज्या समाजामध्ये स्त्रियांना क्षुद्र समजल्या जाते, ज्या समाजामध्ये मुंज करून काय होणार आहे, मला ही मुंज करायची नाही असं म्हणून मग तिथे त्यांच्यामध्ये आणि वडिलांमध्ये वादावादी झाली. आता बसवेश्वराच्या जन्माबद्दल, त्यांच्या अनेक घटनाबद्दल मतभेद आहेत. अनेक अभ्यासकांचे मतभेद आहेत. कोणी म्हणतात की त्यांना त्यांच्या वडिलांनी घराबाहेर काढून दिले, कोणी म्हणतात की बसवेश्वर स्वतः गेले. इतक्या छोट्या वयात 8 वर्षाचा मुलगा असा घर सोडून जाऊ शकतो का, असे अनेकांचे वेगवेगळे विचार आहेत. पण या सगळ्या घटना घडलेल्या आहेत. बसवेश्वर वयाच्या 8व्या वर्षी घर सोडलं आणि कुडल संगमला गेले. ज्या ठिकाणी कृष्णा आणि मलप्रभा नदीचा संगम आहे त्या ठिकाणचा अतिशय सुंदर प्रदेश आहे. आणि त्या ठिकाणी जे जातवेद मुनी आहेत त्यांच्याकडे ते गेले. त्याआधी जातवेद मुनी एक वेळा बागेवाडीला आले होते. बागेवाडीला आल्यानंतर जातवेद मुनीच्या दर्शनाला बसव आपल्या आईसोबत गेले. आणि आईसोबत गेल्यानंतर त्यांनी तिथे त्यांची पूजा पाहिली. त्यांनी त्या ठिकाणी जे भजन पूजन केलं ते पाहिलं आणि त्यांना ते खूप आवडलं. जातवेद मुनींच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये एक आसक्ती निर्माण झाली
आणि लहान बसव जात्विक मुनींच्या जवळ जेव्हा गेला तेव्हा असं सांगितलं जातं की त्या जात्विक मुनींनी त्यांच्या गळ्यामध्ये लिंग घातलं आणि त्यांना म्हटलं की आता माझ्या गळ्यामध्ये लिंग घातलं म्हणजे माझी लिंग धारण झाली, इष्टलिंग माझ्या गळ्यामध्ये घातले गेले. त्यानंतर मग पुढील संगमला गेल्यानंतर जात्विक मुनीकडे 12 वर्ष बसवेश्वर राहिले. त्या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या अभ्यास केला, वेदांचा अभ्यास केला, वेगवेगळ्या आगमांचा अभ्यास केला, वेगवेगळ्या भाषा ते त्या ठिकाणी शिकले आणि त्या वेगवेगळ्या भाषेचा सुद्धा त्यांना जीवनामध्ये खूप मोठा उपयोग झाला. 12 वर्ष सतत त्या ठिकाणी राहत असून इंग्लिशवर त्या ठिकाणचे जे संस्था प्रमुख होते त्यांनाही त्यांनी गुरु करून घेतलं. 12 वर्ष शिक्षण झाल्याच्या नंतर त्यांच्या मामाला असं वाटलं की आता बसवाचं लग्न झालं पाहिजे. त्यांची मुलगी नागलंबिका ही लग्नाची होती. ते जात्विक मुनीकडे गेले आणि म्हणाले की आता बसवाचं आपण लग्न करायला काय हरकत नाही आणि लग्न करून यांनी जे आतापर्यंत हे ज्ञान मिळवलेलं आहे त्याचा जो वेगवेगळ्या साहित्याचा अभ्यास झालेला आहे, वेगवेगळ्या अध्यापन त्यांनी केलेला आहे, याचा समाजाला कुठेतरी आता उपयोग झाला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की मी याला मंगळवेढ्याला घेऊन जातो. मंगळवेढ्याला त्यावेळी राजा बिज्जलाचं राज्य होतं. मग जात्विक मुनी म्हणाले काय हरकत नाही. त्यांनी त्यांच्या मामाने आपल्या मुलीचं लग्न त्यांच्यासोबत लावलं आणि त्यानंतर बसवेश्वराला ते मंगळवेढ्याला घेऊन गेले. मंगळवेढ्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी जे राजा बिज्जल होते त्यांच्या दरबारामध्ये त्यांना कारकुनाचं काम दिलं. बसवेश्वर आपलं काम खूप प्रामाणिकपणे इमाने इतबारे करत होते. त्यांनी कसल्याही प्रकारची अफरातफर कोणाला करू दिली नाही, भ्रष्टाचार करू दिला नाही, स्वतःही केला नाही आणि राजालाही करू दिला नाही. त्यावेळी त्या ठिकाणी एक ताम्रपट सापडले. त्या ताम्रपटावर जे काही लिखाण केलेलं होतं ते लिखाण कोणालाही कळत नव्हतं की नेमकं काय लिहिलेलं आहे. पण बसवेश्वरांनी ज्या वेगवेगळ्या भाषा शिकल्या होत्या त्याचा त्यांना त्या ठिकाणी उपयोग झाला. महात्मा बसवेश्वरांनी तो ताम्रपट वाचला आणि सांगितलं की या सिंहासनाच्या खाली खूप मोठं धन आहे आणि त्या धनाचा उपयोग राज्याच्या प्रगतीसाठी करावा असं याच्यामध्ये लिहिलेले. पण काही त्यांचे जे बाकीचे सदस्य होते दरबारातले, काही ब्राह्मण होते, काही इतर होते, त्यांनी याला विरोध केला की अशा प्रकारे हे सिंहासन उचलणे, त्याचं खोदकाम करणे हे अशुभ आहे. एकदा सिंहासनाची स्थापना झाल्यानंतर त्याला उचलणं हे योग्य नाही. पण बसवेश्वरांनी सांगितलं की याच्यामध्ये जे आहे ते मी तुम्हाला सांगितले, तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा किंवा राहू द्या. पण राजा बिज्जळांचा मात्र बसवेश्वरावर खूप विश्वास होता. त्यांनी ते सिंहासन काढलं, त्या खालची जमीन खोदली आणि खोदल्यानंतर खरोखर अनेक रांजण त्या ठिकाणी हिऱ्या माणिकाने भरलेले त्या ठिकाणी सापडले आणि ते जे सगळं धन होतं त्या धनाचा राज्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग झाला. या बसवेश्वराची ही त्यांचा अभ्यास पाहून राजा बिज्जलाला खूप आनंद झाला आणि राजा बिज्जलाची एक मानलेली, आता राजा बिज्जल म्हणजे क्षत्रिय, पण तरीही त्यांनी आपली बहीण बसवेश्वरांना द्यावी, बसवेश्वराचं दुसरं लग्न करावं असं त्यांना वाटलं आणि बसवेश्वरांनी पण ते मान्य केलं आणि दुसरं लग्न बसवेश्वरांचं राजा बिज्जलाच्या मानलेल्या बहिणीसोबत झालं. असेच त्यांचे खूप चांगला राज्यकारभार ते करत होते. कारकून पदावरून त्यांना कोषाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडलं. मंत्री पदापर्यंत त्या ठिकाणी बसवेश्वर गेले आणि चांगले कामं केल्यामुळे आणि पुढे त्यांना हे जाणवलं की आता माझ्याकडे सत्ता आहे, माझ्याकडे राजधानी आहे आणि याचा उपयोग मी समाजाच्या प्रगतीसाठी केला पाहिजे आणि जो जातीभेद आहे हा जातीभेद दूर करण्यासाठी मी प्रयत्न केला पाहिजे. मग त्यांनी वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी फक्त इष्टलिंग धारण करा. इष्टलिंग धारण केलं म्हणजे तुम्ही सगळे लिंगायत, तुमची सगळ्यांची जात एक. त्या ठिकाणी कल्याणला त्यांनी अनुभव मंडपाची स्थापना केली. हा अनुभव मंडप म्हणजे आजच्या भाषेमध्ये आपण जर म्हटलं तर हा आपण जो संविधान आहे, हा संविधानाचा गाभा त्याच्यामध्ये आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जाते. हे कधी झालेलं आहे 12व्या शतकात. आज 850 वर्षाच्या नंतर आता आपल्याला त्याचं महत्व पडले आणि त्या ठिकाणी सगळ्या जाती धर्मांच्या लोकांना त्यांनी एकत्र आणलं. त्या काळी इतक्या भयानक प्रमाणामध्ये अस्पृश्यता मानल्या जात होती की अस्पृश्य समाजातील लोकांना स्वतःची सावली सुद्धा इतरांना पडू देता येत नाही. रस्त्याने चालताना त्यांच्या पायाला खडे बांधले जायचे, त्यांच्या गळ्यामध्ये मडकं अडकवलं जायचं. थुंकायचं असेल तर त्या मडक्यात थुंका. तुम्ही रस्त्याने चालताना तुमची जर पावलं उमटली तर त्या पावलावर सुद्धा दुसऱ्याचं पाऊल पडू नये. अशा परिस्थितीमध्ये विचार करा की त्या लोकांचे किती हाल होत असतील. चांभार समाजाच्या लोकांकडून ज्यांच्याकडून आपण चपला घेतो, बूट घेतो, ते चप्पल बूट आणल्यानंतर त्याच्यावर आधी गोमित्र शिंपडलं जायचं.
धोबी परीट ज्याला म्हणतो आपण, त्यांच्याकडे आपण कपडे घालायला देतो, पण तेच कपडे आणल्यानंतर त्याच्यावर गोमित्र शिंपडलं जायचं. म्हणजे आपण जर पाहिलं तर या लोकांच्या शिवाय आपलं पानही घालत नाही. 18 पगड जाती 12 बलुतेदार ह्या पद्धती तेव्हा होत्या. या लोकांची मदत आपल्याला घ्यावीच लागायची, पण यांच्या मदतीने आपण वाचतो किंवा आपल्याला शिवाशिव होते, म्हणून त्याच्यावर फक्त गोमित्र शिंपडून त्याला शुद्ध केले जायचे. बसवेश्वरांना याचंही खूप आश्चर्य व्हायचं की ज्या मानवाच्या स्पर्शाने आपण वाटतो तोच वाट दूर करण्यासाठी एखाद्या पशुच्या मूत्राचा कसा काय उपयोग केला जातो, आणि ह्या लोकांनाही कसं समजावून सांगायचं. आणि आज आपण पाहतो 21व्या शतक आहे तरी पहा किती भयानक परिस्थिती झालेली आहे. आज आपल्याला जात विचारला जाते आणि मारून टाकला जाते. म्हणजे ज्याप्रमाणे राजकारणामध्ये बदल होत आहेत तितका आता जातीभेद वाढत चाललेला आहे. बसवेश्वरांनी आपलं पूर्ण आयुष्य हा जातीभेद नष्ट करण्यासाठी वाहिलं, स्वतःचा मृत्यू त्याच्यामध्ये ओढवून घेतला, पण तरीही अजून जातीभेद कमी झाला नाही तर तो जास्त प्रमाणामध्ये वाढलेला आहे. फक्त बदल एवढा झालेला आहे की आता विवाह होत असताना आपण पाहतो की आजकाल प्रेमविवाह भरपूर प्रमाणामध्ये होतात, आणि तेव्हा मात्र कुठल्याही जातीची मुलं मुली कुठल्याही जातीच्या मुलीशी प्रेमविवाह करतात. आणि खरं म्हणजे जात केव्हा पाहिली पाहिजे, जात पाहणं किती योग्य आहे की अयोग्य आहे ह्या सगळ्यांचा विचार आपल्या सगळ्यांना करण्याची गरज आहे. कल्याण क्रांतीमध्ये त्यांनी कल्याणला गेल्यानंतर त्या ठिकाणी अनुभव मंडपाची स्थापना केली. हा अनुभव मंडपामध्ये 770 शरणी होते. त्यामध्ये जे पुरुष असायचे त्या पुरुषांना शरण म्हटलं जायचं, आणि ज्या स्त्रिया होत्या त्यांना शरणी म्हटलं जायचं. या शरणांनी काय करायचं की दिवसभर काम करायचं. काय हवे कैलास ही संकल्पना त्यांनी सांगितलेली आहे की कायक म्हणजे कर्म, तुमचं कर्म प्रत्येकाने पहिले करा आणि नंतर तुम्ही देवधर्म करा. आणि त्यासाठी त्यांनी सांगितलं की जी जात आहे माणसाची ही जात त्याला जन्माने मिळत नाही किंवा जात ही ईश्वर निर्मित नाही. तर लोखंड तापवून झाला लोहार, लोखंड तापवणी झाला लोहार, धुनी धुवुनी झाला परीट, वस्त्र विणुनी झाला विणकर, वेद वाचुनी झाला ब्राह्मण. वस्त्र विणुनी झाला विणकर, वेद वाचुनी झाला ब्राह्मण. या जगी कानातून जन्मला का कोण? खरंच सांगा, कोणाचा जन्म कानातून झालाय का? प्रत्येकाचा जन्म एकाच ठिकाणाहून होतो. प्रत्येकाच्या शरीरातलं रक्त लाल रंगाचं आहे. प्रत्येकाला देवाने सारखे अवयव दिलेले आहेत. मग हा जातीभेद का? पुढे संगम देवा या योग्याने लिंगस्थ जो जाती तोच कुलवंत असं त्यांनी आपल्या वचनातून सांगितलेलं. दिवसभर कायक करायचे, आपापल्या जो काही त्यांचा व्यवसाय असेल तो व्यवसाय त्या ठिकाणी करायचे, आणि संध्याकाळी त्या अनुभव मंडपामध्ये जमून सगळ्यांनी आपापले अनुभव त्या ठिकाणी सांगायचे, आणि त्यातून मग एक सार काढायचा, आणि त्या सारातून मग वेगवेगळी वचनं लिहिली गेली. या 70 पैकी 34 शरणी महिला ज्या आहेत त्या वचन लिहित होत्या. ज्या काळामध्ये महिलांना कुठल्याही प्रकारचा दर्जा नव्हता, तिला घराच्या बाहेर पडू दिल्या जायचं नाही, चूल आणि मूल हेच तिचं क्षेत्र होतं. त्या काळामध्ये 70 महिला त्या अनुभव मंडपामध्ये येत होत्या, आणि त्याही महिला एका जातीच्या नव्हत्या, तर सगळ्या वेगवेगळ्या जातीच्या, लोहार, कुंभार, चांभार, मांग, महार, वेश्या व्यवसाय करणाऱ्या सुद्धा स्त्रिया होत्या, विधवा सुद्धा स्त्रिया होत्या. विधवांचं सुद्धा त्यांनी पुनर्वसन केलं. कितीतरी विधवांचे त्यांनी लग्न लावून दिले. वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना सुद्धा तिथे बोलावलं, तुम्ही हा व्यवसाय जो आता पोटासाठी करत होता हा व्यवसाय कसा चुकीचा आहे हा तुम्ही सोडून द्या. त्यांनी इष्टलिंग घातले आणि त्यांना लिंगायत बनवलं. आणि मग त्या शरणी सुद्धा अशा प्रकारचे वचन लिहू लागले. जे 700 शरण होते, या 700 शरणांपैकी 250-300 शरण वचन लिहित होते, आणि लाखोच्या वर वचनांची संख्या त्या ठिकाणी झाली होती. आणि या वचनाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न महात्मा बसवेश्वर करत होते. अशा प्रकारच्या या शरणांमध्ये हरळ्या नावाचा एक शरण होता. हरळ्या आणि त्याची पत्नी कल्याणम्मा एकदा गुलबर्ग्याच्या जवळ एका खेड्यामध्ये राहत होते, आणि त्यांना महात्मा बसवेश्वरांच्या कार्याबद्दल माहिती मिळाली की हा व्यक्ती कोणत्याही जातीच्या व्यक्तीसोबत खूप चांगला वागतो, त्यांना लिंगधारणा करून देतो, त्यांना आपल्या लिंगायत धर्मामध्ये घेतो. आणि म्हणून मग हे सुद्धा त्या ठिकाणी कल्याणला आले. कल्याणला आल्यानंतर जेव्हा त्यांची भेट बसवेश्वरांसोबत झाली आणि बसवेश्वरांनी त्यांना पाहिल्यानंतर शरणो शरणार्थी असं म्हटलं, आणि या दोघांना खूप आनंद झाला. हे होते दोघंही चांभार समाजाचे. या दोघांना इतका आनंद झाला की बसवेश्वरासाठी त्यांनी
दोघांनी पण आपल्या मांडीचं कातडी काढून, मांडीचं मांस काढून कातडी काढून त्या कातड्यापासून जोडे बनवले. एखाद्या व्यक्तीसाठी, एखाद्या व्यक्तीच्या भक्तीसाठी स्वतःचं मांस कोणी काढेल का, स्वतःची कातडी कोणी काढेल का? पण या दोघा पती पत्नीने आपल्या मांडीची कातडी काढली, त्या कातडीचे जोडे बनवले आणि ते जोडे घेऊन बसवेश्वरांना भेटायसाठी ते तिथे महामाईमध्ये आले. पण रस्त्यात काय झालं, मधुवरस नावाचा एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाने पाहिलं की यांनी लपून छपून काय आणलं पिशवीमध्ये, बघू दे काय आहे, दाखवायला तयार नाही, लाजत होते. पण तरी त्यांनी ती पिशवी हातात हिसकून घेतली आणि पाहिलं तर त्याच्यामध्ये जोडे होते. आणि मग त्यांनी काय केलं, ते जोडे स्वतःच्या पायात घातले. आता हे किती खरं आहे हे तुम्ही आता त्याच्यावर विश्वास ठेवा की श्रद्धा किती महत्वाची असते. त्याने ते जोडे आपल्या पायात घातल्याबरोबर त्याच्या पूर्ण अंगामध्ये दाह झाला, पूर्ण अंगाची आघात व्हायला लागली. मग त्याने ते ताबडतोब काढून टाकले आणि त्यांना परत केले. आणि ते हरळे आणि त्याची पत्नी मग ते जोडे घेऊन बसवेश्वरांकडे गेले. आणि बसवेश्वरांना जेव्हा त्यांनी ते जोडे दिले, ते जोडे पाहून बसवेश्वरांना इतका आनंद झाला की हे जोडे म्हणजे कुडल संगम देवाला अर्पण करण्यासाठी आहेत. त्यांनी ते जोडे स्वतःच्या डोक्यावर ठेवले, डोक्यावर ठेवून ते नाचायला लागले. त्यांनी ते पायात नाही घातले. म्हणजे त्यांची जी भक्ती होती, हरळ्याची आणि कल्याणाची जी भक्ती होती, त्या भक्तीचा त्यांनी किती मान ठेवला. त्यांनी ते स्वतःच्या पायात घातले नाही तर स्वतःच्या डोक्यावर ठेवले आणि आनंद व्यक्त केला. पण इकडे हा जो मधुवरस होता, या मधुवरसाच्या अंगातली आग काही कमी होत नव्हती. खूप प्रकारचे उपाययोजना केल्या पण त्याच्या शरीरातला दाह कमी होत नव्हता. मग कोणीतरी त्याला सुचवलं, त्याच्या मुलीला, की ज्या ठिकाणी हरळ्या ते जोडे वगैरे बनवतो त्या ठिकाणचं पाणी आणून यांना आंघोळ घाल. त्या मुलीने तिथलं पाणी आणलं आणि तिच्या वडिलांना आंघोळ घातली. तेव्हा त्याच्या शरीराचा दाह कमी झाला आणि मग त्याचं सुद्धा बसवेश्वरावर भक्ती बसली की खरंच ही व्यक्ती किती महान आहे, किती चांगलं काम हे समाजासाठी करतात. आणि मग हा ब्राह्मण असून हा सुद्धा त्या अनुभव मंडपामध्ये जायला लागला. या अनुभव मंडपामध्ये फक्त कर्नाटकाचे किंवा महाराष्ट्रातलेच नाही तर काश्मीरचा राजा सुद्धा होता, त्याच्या पत्नी सोबत तिथे आला. पोर्तुगीज, वेगवेगळ्या राज्याचे, वेगवेगळ्या देशातले लोक या अनुभव मंडपामध्ये येत होते. आणि मग या दोघांनी लिंगधारणा केल्याच्या नंतर हरळ्या आणि मधुवरस या दोघांच्या मुलाचा आणि मुलीचा विवाह त्यांनी त्या ठिकाणी लावून दिला. त्यांच्या गळ्यामध्ये लिंगधारणा केल्यामुळे ते सगळे कोण झाले, लिंगायत. आता त्यांची जात एक झाली होती. आणि पहिला आंतरजातीय विवाह हा महात्मा बसवेश्वरांनी त्या ठिकाणी घडून आणला. तेव्हा त्या ठिकाणी 1 लाखाच्या वर शरणी उपस्थित होते. हे असंच महात्मा बसवेश्वराचं काम खूप पुढे चाललेलं होतं. पण विरोधक सुद्धा चांगल्या व्यक्तीला असतात. तशा अनेक विरोधकांनी त्यांना विरोध करायला सुरुवात केली आणि राजा विजयाला भडकवून दिलं की महात्मा बसवेश्वरांनी जर अशा आंतरजातीय विवाह लावले, अशा प्रकारे त्यांनी झालं तर आपल्या राज्याची परिस्थिती खूप वाईट होईल, खराब होईल. आणि याला ते विरोध करायला लागले आणि त्यांना भडकवून द्यायला सुरुवात केली. आणि मग याचा परिणाम असा झाला की महात्मा बसवेश्वर कल्याण सोडून गेले. आणि कल्याण सोडून गेल्यानंतर इकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. ज्यांचा आंतरजातीय विवाह त्या ठिकाणी लावला होता त्या हरळ्या, त्याचा मुलगा श्रीवंत आणि मधुरसाची मुलगी कलावती या दोघांच्या वडिलांचे डोळे काढून घेतले गेले. त्या दोघांनाही हत्तीच्या पायी देण्यात आलं. फरफटत नेऊन त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर श्रीवंत, हरळ्याची पत्नी यांनी हातामध्ये शस्त्र घेऊन लढाई करायला सुरुवात केली. त्यामध्ये त्यांचा सुद्धा मृत्यू झाला. इकडे बसवेश्वर कुडल संगमला परत गेले आणि कुडल संगमला गेल्यानंतर असं म्हणतात की त्यांनी हातामध्ये इष्टलिंग घेतलं आणि इष्टलिंग घेतल्यानंतर ते त्या षटस्थलामध्ये, म्हणजे आपण आपल्या वीरशैव धर्मामध्ये षटस्थल आहेत, अष्टावरण आहेत आणि पंचाचार आहेत. यामधलं जे षटस्थल आहे ते ऐक्यस्थल, जेव्हा मृत्यू झाल्यानंतर आपल्याला ते मिळते, ते ऐक्यस्थल मिळवण्यासाठी त्या ठिकाणी बसवेश्वरांनी ध्यान धारणा केली आणि स्वतःच्या हाताने स्वतःचा मृत्यू बोलवला, म्हणजे इच्छामरण त्यांनी घेतलं असं म्हणतात. तर काही अभ्यासकांचं असं मत आहे की बसवेश्वरांनी हे जे कार्य हाती घेतलं होतं, आंतरजातीय विवाह करण्याचं, विधवा विवाह करण्याचं किंवा सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचं, तेव्हाचे जे कर्मठ लोक होते त्या कर्मठ लोकांना त्यांचे विचार पटले नाही आणि त्यांनी त्यांच्या हत्या केली. दोन्ही शक्यता आहे. अभ्यासकांचे वेगवेगळे मत आहे. तुम्हाला संत तुकारामाबद्दलही माहिती असेल की संत तुकाराम सदैव वैकुंठाला गेले असं म्हणतात.
पण त्यानंतर कुठलीही व्यक्ती सदेह वैकुंठाला गेल्याचं आपण ऐकलंय का? संत तुकारामांचं सुद्धा जे वर्चस्व होतं अभंगावरचं, हे त्या ठिकाणच्या त्या काळच्या ब्राह्मणांना सहन न झाल्यामुळे त्यांचाही खून करण्यात आला. अनेक असे लोक आहेत, अनेक असे समाज सुधारक आहेत की जे समाजामध्ये काहीतरी सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात आणि ती सुधारणा करत असताना जेव्हा हे बेविजळ व्हायला लागतात तेव्हा मग त्यांचा कसा अंत करता येईल अशा प्रकारचे कर्मठ लोक अशा प्रकारचा विचार करतात आणि अशाच प्रकारचा विचार बसवेश्वरांच्या बाबतीतही झाला असावा असंही म्हटलं जाते. बसवेश्वरांनी स्त्रियांच्या बाबतीत जे काही कार्य केलं, स्त्रियांना शिक्षणाचा दर्जा त्या ठिकाणी दिला, त्यांना स्वतःचे विचार व्यक्त करण्याची संधी दिली आणि आज 21व्या शतकामध्ये आपल्या वीरशैव समाजामध्ये इथे पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त आहेत. आज वेगवेगळ्या व्यवसायाच्या संधी स्त्रियांना दिल्या जातात. घरी जर पुरुष पती व्यवसाय करत असेल, किराणा दुकान असेल, कापड दुकान असेल, तर त्या ठिकाणी आपल्या पत्नीला ते जाऊन बसू देतात, तो व्यवसाय करू देतात. शिक्षणाच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये समाजातून स्त्रिया दिसतात. वीरशैव समाजात तर जास्तच आहे. वीरशैव समाज असा आहे की आपल्या समाजामध्ये स्त्रियांना कुठलंही धार्मिक बंधन नाहीये. जी लिंग दीक्षा पुरुषांना दिल्या जाते तीच लिंग दीक्षा स्त्रियांना सुद्धा दिल्या जाते. आपण सगळ्या स्त्रिया गळ्यामध्ये लिंग धारण करतो. मासिक पाळीमध्ये सुद्धा आपण लिंग पूजा केली पाहिजे असं सांगितलं जाते. त्यानंतर आपल्या इथे कुठल्याही प्रकारचं सूतक पाळल्या जात नाही. 5 प्रकारचे जे सूतक आहेत ते सूतक आपल्या वीरशैव धर्मामध्ये नाहीये. जसं जन्म सूतक आहे, मरण सूतक आहे, तसंच आपल्या गळ्यामध्ये डिलिव्हरी जरी झाली असेल आणि आपल्या गळ्यामध्ये लिंग असेल तर आपण डिलिव्हरीमध्ये सुद्धा पूजा केली पाहिजे महिलांनी. त्यानंतर मासिक पाळीमध्ये सुद्धा पूजा केली पाहिजे आणि एकेश्वर याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. सगळा भर महात्मा बसवेश्वरांचा होता तो एकेश्वर वादावर. कर्मकांडाला त्यांनी विरोध केला. ज्या ठिकाणी लाखो दिवे लावले जातात, खूप मोठ्या प्रमाणामध्ये तूप जाळल्या जाते, दुधाचं हवन केल्या जाते, पण ही परिस्थिती काहीही बदलली नाही. आपण पाहतो नवरात्रामध्ये प्रत्येक ठिकाणी देवीचे होम हवन होतात. त्या ठिकाणी दुधाच्या तुपाची आहुती दिल्या जाते, प्राण्याची आहुती दिल्या नाही जात, पण दूध तूप धान्याची मात्र आहुती दिल्या जाते. म्हणजे बसवेश्वरांचं जे कार्य होतं ते कार्य काही प्रमाणामध्ये समाजापर्यंत पोहोचलं, पण काही प्रमाणामध्ये अजून पोहोचणं गरजेचे आहे. आपला हा जो वीरशैव धर्म आहे, या वीरशैव धर्माचा अभ्यास आपल्या सगळ्यांचा होणं आवश्यक आहे. अष्टावरण म्हणजे काय? जसं शेतीचं रक्षण करण्यासाठी आपण शेतीला कुंपण घालतो आहे ना, तसं आपल्या धर्मामध्ये अष्टावरण आहे. त्या अष्टावरणामध्ये 3 वर्ण, गुरु, लिंग, जंगम, विभूती, रुद्राक्ष, मंत्र, प्रसाद आणि पादोदक, हे 8 ते अष्टावरण आहे. तर याचा उपयोग आपण जीवनामध्ये करून घेतला पाहिजे. पंचाचाराची आपण माहिती घेतली पाहिजे. आपली जी लहान लहान मुलं आहेत, या लहान लहान मुलांना आपल्या धर्माचा अभ्यास झाला पाहिजे. यासाठी वेगवेगळ्या परीक्षा असतात. या परीक्षांना आपण मुलांना बसवलं पाहिजे. आपणही त्या परीक्षा दिल्या पाहिजे. आता तुमचं खूप छान संघटन महिलांचं झालेलं आहे. तुमचं सगळ्यांचं खूप खूप कौतुक. या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी सारख्या वेशामध्ये आल्या. खूप सुंदर पावले या ठिकाणी काही महिलांनी सादर केली. खरं म्हणजे महिलांना घराच्या बाहेर काढणं हेच खूप महान कार्य आहे. मी गेली 30-35 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करते. महिलांना एकत्र करणं, हे वेगवेगळे कार्यक्रम राबवणे, पण प्रत्येकीच्या मागे घरातले खूप मोठ्या जबाबदाऱ्या असतात. ह्या जबाबदाऱ्या पार पाडून एकत्र येणं, काहीतरी शिकणं. आम्ही पण महिलांच्या नाटिका बसवलो. एकेकीला नाटकाच्या प्रॅक्टिसला बोलवायचं असेल तर एकेकीचे भांडे घासायला मदत करतात, कपडे धुवायला मदत करतात, आपण चलतो प्रॅक्टिसला. तेव्हा कुठे ती महिला घराच्या बाहेर येऊ शकते. असंच महिलांनी सगळ्यांना एकमेकीने पुढे आणायचंय. आणि आज तुम्ही सगळ्यांनी पुढे आला याचं महत्वाचं कारण आपले सगळे शरण. या शरणीच्या सोबत कोण आहे? शरण. जोपर्यंत घरातून पुरुषांची परवानगी मिळत नाही तोपर्यंत बाई घराच्या बाहेर येऊ शकत नाही. हे तितकं सत्य आहे. आणि म्हणून जे विचार बसवेश्वरांनी रुजवले होते स्त्री पुरुष समानतेचे 12व्या शतकामध्ये, ते आता आचरणात आणले जात आहेत. स्त्रियांना कुठल्याही प्रकारचं बंधनं लागल्या जात नाही. फक्त स्त्रियांनी त्या बंधनं, त्या स्वातंत्र्याचा स्वैराचार करू नये ही पण अपेक्षा कुटुंबाची असते. तर हे असं बसवेश्वराचं कार्य आपण पाहत असताना बसवेश्वरांनी जे लिंग आपल्याला दिलेलं आहे इष्टलिंग, हे इष्टलिंग देत असताना देव आणि भक्त यामध्ये कुठल्याही प्रकारचा अवसर ठेवलेला नाही. पुरोहितशाहीला त्यांनी विरोध केला. एखादी पूजा ब्राह्मणाच्या हाताने करणे म्हणजे भागवत्री पूजा असं ते म्हणतात. आणि त्यांनी जे वचन लिहिलेले आहेत, अनेक सुंदर सुंदर वचन बसवेश्वरांचे आहेत. एक एक वचनाचा जर आपण अभ्यास केला तर त्या वचनातून आपलं खूप मोठं ज्ञान वाढेल. पूजा करण्यासाठी ते सांगतात की दुसऱ्याच्या डोळ्याने आपला नेत्रसुख लागेल का.
आपल्याला जर एखादं सुंदर फुल पाहायचं असेल, एखादं सुंदर निसर्गरम्य दृश्य पाहायचं असेल, तर त्यासाठी स्वतःच्या डोळ्यांनी पाहावं लागेल. दुसऱ्याच्या डोळ्यांनी पाहिलं तर आपल्याला नेत्रसुख लागेल काय? दुसऱ्याच्या जलदर्शनाने आपली तृष्णा भागेल काय? दुसऱ्याने अन्न ग्रहण केले असता आपले पोट भरेल काय? दुसऱ्याच्या पूजनाने आपणास फळ मिळेल काय? हे कुडल संगम देवा. प्रत्येक वचनामध्ये शेवटी बसवेश्वरांनी हे कुडल संगम देवा म्हणजे प्रत्येक वचन त्यांनी आपलं कुडल संगम देवाला अर्पण केलेलं आहे. अजूनही आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंधश्रद्धा पाळतो. घरात साप निघाला की आपण त्याला मारून टाकतो. या बाबतीत त्यांनी एक वचन लिहिलेलं आहे, दगडे नाग दिसता दुधाने अभिषेक करा म्हणती. आपण नागपंचमी आली की एखाद्या मंदिरात जातो, तिथे दगडाचा नाग असतो. अनेकांच्या देवघरामध्ये नाग असतो, नागाचा खणा असतो आणि त्याची आपण पूजा करतो. अभिषेक करा म्हणती, जिवंत नाग दिसता मारा मारा म्हणती. पण जर जिवंत नाग आपल्या घरात निघाला तर आपण त्याची पूजा करतो का? कारण आपल्याला तेव्हा भीती वाटते की हा जर आपल्याला कोणाला चावला तर आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात आहे, मग आपण त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. न जिरणाऱ्या लिंगास नैवेद्य धरा म्हणती, माझ्या कुडल संगम देवाच्या शरणागतांना पाहून उदास जी होती, दगडाखालील मातीच्या घागरी परी त्यांची गती. म्हणजे काय सत्य आहे याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. देव कशात आहे याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. त्यांनी सांगितलं की दगडाचा देव देव नव्हे, दगडाचा देव देव नव्हे. स्थावर महादेवाच्या स्थावर पिंडीची पूजा केल्यापेक्षा त्यांनी काय सांगितलं की इष्टलिंगाची म्हणजे आपल्या गळ्यातल्या देवाची पूजा ही महत्वाची मानलेली आहे. दगडाचा देव देव नव्हे, मातीचा देव देव नव्हे, वृक्ष देव देव नव्हे, सेतुबंध रामेश्वर आणि इतर क्षेत्राचा देव देव नव्हे. देव तुमच्या अंतर्यामी हे कुडल संगम देवा. भक्त आणि देव यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आडपेट न ठेवता प्रत्येकाच्या हृदयामध्ये जो ईश्वर आहे, आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये जो आत्मा आहे, त्या आत्मेची पूजा करा, त्या ईश्वराची पूजा करा. त्याचाच अर्थ काय की आपल्या समोर जर व्यक्ती असेल, एखादा थांबलेला असेल, भुकेला असेल, त्याची काही अडचण असेल, त्याची ती अडचण समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याला काय गरज आहे त्याचा ते शोधण्याचा प्रयत्न करा आणि त्याची ती अडचण पूर्ण करा. ज्याप्रमाणे त्यांनी कार्यकवी पहिल्याच सांगितलेलं आहे, श्रमावर भर दिलेला आहे की श्रम किती महत्वाचा आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचं काम करा. भिक्षा मागायला त्यांनी खूप विरोध केला. भिक्षा मागायला कधी भिक्षा देऊ नका. कुठल्याही प्रकारचं काम करा, श्रम करा आणि त्या श्रमातून मिळालेल्या पैशात तुम्ही स्वतःची उपजीविका पूर्ण करा. आणि दासोह एक मंत्र त्यांनी सांगितलेला आहे की आपल्याला जेवढीची गरज आहे तेवढं तुम्ही स्वतःसाठी ठेवा आणि बाकी समाजासाठी वाटून द्या. आता आपण पाहतो अनेक संत मंत्र्यांच्या गादीखाली पूर्ण बेडच्या खाली नोटाच्या नोटा बनलेल्या निघतात आणि इकडे काही लोकांना बिचाऱ्यांना झोपायला जागा नाही, खायला अन्न नाही. तर ही जी तफावत आहे ही दरी दूर करायची असेल तर प्रत्येकाने दासोह लक्षात घेतला पाहिजे. एकदा एक शरणी ज्या ठिकाणी अन्नधान्य वाटप केले जायचं, महात्मा बसवेश्वराची पत्नी गोरगरिबांना अन्नधान्य द्यायची, तर तिथे खाली सांडलेले तांदूळ ती उचलून आणायची. नागम्मा एक दिवस ती आजारी पडते म्हणून ती आपल्या पतीला पाठवते की आज माझी तब्येत बरोबर नाही, तर तुम्ही जाऊन सांडलेले तांदूळ तिथून वेचून आणा. मग पती जातात आणि त्यांना काय माहिती किती तांदूळ लागतात, ते खूप मोठे तांदूळ घेऊन घरी येतात. तर ती सांगते की एवढे तांदूळ तुम्ही त्याच्यासाठी आणले, आपल्या घरामध्ये आपण 2-3 लोक आणि आपल्याला एवढ्या तांदूळाची गरज नाही, तुम्ही हे तांदूळ परत करा. आता ते पती म्हणतात की राहू द्या आणलेले आहेत, उद्या आपण नाही. आपल्याला महात्मा बसवेश्वरांनी काय सांगितलं की जेवढं पोटाला गरजेचं आहे तेवढंच ठेवा आणि बाकीचं इतरांना पाठवून द्या. मला जेवढं तांदूळाची गरज आहे तेवढे मी काढून घेते, हे तुम्ही बाकीचे तांदूळ परत करा. आणि त्या ठिकाणी आपल्या पत्नीने आपल्याला शिकवण दिली. महात्मा बसवेश्वराचा एक गुण तिने आपल्याला सांगितला, म्हणून त्यांनी काय केलं, आपल्या पत्नीला गुरु मानलं आणि याला दाखवून त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेले आहे. त्यांच्या अनुभव मंडपामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक होते आणि त्या ठिकाणी मग जेव्हा कल्याण क्रांती झाली तेव्हा हे वचन साहित्य जाळण्याचा त्या लोकांनी प्रयत्न केला. जे राजाच्या दरबारातील सैन्य होतं त्या सैन्याने आणि हे वचन साहित्य सांभाळून ठेवण्यासाठी मग अनेक शहरांनी स्वतःच्या प्राण्याचं बलिदान दिलं. एका गावाहून दुसऱ्या गावाला, दुसऱ्या गावाला तिसऱ्या गावाला नेत खूप कमी वचन शिल्लक आहे आणि या वचनाचा सगळ्या जाती धर्माच्या सगळ्याच भाषेतल्या लोकांना उपयोग व्हावा म्हणून जवळपास 25 भाषेमध्ये महात्मा बसवेश्वरांच्या वचनाचा अनुवाद झालेला आहे. हे सगळे वचन कन्नड भाषेमध्ये होते. आता वचन म्हणजे नेमकं काय, तर जसे वीरशैव संतांनी किंवा वारकरी पंथातल्या संतांनी अभंग लिहिलेले आहेत, ओव्या लिहिलेल्या आहेत, तशाच प्रकारचे हे वचन.
म्हणजे आपल्या मनातील चांगले विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या काही ओळी त्यांना सुचल्या, सुंदर व्यक्तीची सुंदर विचार म्हणजे वचन, ज्याची अभिव्यक्ती सुंदर आहे असे वचन, हे सगळे वचन सांभाळून ठेवण्याचं काम अनेक शरण करत आहेत. महात्मा बसवेश्वराचे हे विचार, यातले काही विचार जर आपण आत्मसात केले, त्यांच्या या नियमाप्रमाणे जर आपण वागण्याचा प्रयत्न केला, तर आपलंही आयुष्य खूप सुखी समाधानी होईल. आणि ही जी बसवेश्वर जयंती आहे, ही बसवेश्वर जयंती या ठिकाणी आपण केल्याचे समाधान होईल. या ठिकाणी आता इथे खूप उशीर झालेला आहे, तरी तुम्ही सगळे बसून आहात. महिला मंडळाने मला या ठिकाणी बोलवलं, माझा मान सन्मान केला, हार तुरे दिले, त्याबद्दल मला खूप आनंद वाटला. तुमचे सगळ्यांचे खूप खूप कौतुक, तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार. असेच वेगवेगळे कार्यक्रम करा, सगळ्या महिला संघटित व्हा. आणि मी जे सांगितलेलं आहे त्याबद्दल जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर महिला मंडळाची स्पेशल आपण मीटिंग घेऊन त्याविषयी बोलू. आणि एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार.